नमस्कार, मी अलका. आपण पाहताय माझं चॅनल मुरंबा. माझ्या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, अचानक आपल्याकडे पाहुणे येणार म्हणून फोन येतो आणि अशा वेळेला काय करायचा आपल्याला प्रश्न पडतो. किंवा काही वेळेला आपण बाहेरून फिरून येतो, थकून भागून येतो, उशीर होतो आपल्याला घरी यायला. त्यावेळेला आपलं असं ठरलेलं असतं, बहुतेक जण आपण असंच करतो की गेल्यावरती आपल्याला भूक लागलेली असते. अशा वेळेला आपण पिठलं भात करतो किंवा वरण भात करतो. ते झटपट होतं आणि लोकांचं पोटही भरपूर प्रमाणात भरतं. त्यामुळे आपण ह्या दोन्ही गोष्टी करत असतो. पिठलं भात तर आपण कॉमनली करतो, पण आज मी वेगळा प्रकार करणार आहे. मी करणार आहे बेसन भात, म्हणजे बेसन राईस. आपण वेगवेगळ्या प्रकारचे भात करत असतो. पुलाव करतो, बिर्याणी करतो, कर्ड राईस करतो, सांबार भात करतो, अनेक प्रकारचे भात करतो. पण आज मी वेगळा भात करणार आहे आणि ते सुद्धा आता सध्या गॅसचा प्रॉब्लेम चाललेला आहे. सगळीकडे तो आपल्याला माहितीच आहे. म्हणून आजची रेसिपी मी इंडक्शन गॅसवरती करते. त्यामुळे काय गॅसची बचत पण होईल आणि थोडंसं ट्रायल पण होईल की इंडक्शनवरती कसं काय आपल्याला करता येईल ते पण आपल्याला बघू शकतो आपण. तर आज मी करते बेसन राईस. चला बघूया बेसन राईस कसा करायचा आहे. आपण आज बेसनाचा भात करतोय, बेसन भात करतोय, वेगळ्या प्रकारे भाताचा. त्या भाताला काय काय लागणार आहे ते बघूया आपण. इथे मुख्य म्हणजे बेसन लागणार आहे. 1 कप बेसन घेतलं आहे. तांदूळ 2च इन्ग्रेडियंट मेन लागणार आहे ते घेतलं आहे. भाज्या बिज्या काही लागणार नाही त्याच्यामध्ये. कांदा घेतला आहे उभा चिरून एक मध्यम. नंतर ह्या छोट्या मिरच्या घेतल्या आहेत लाल. इथे ओवा, मीठ, कसुरी मेथी, दही आणि या मिरच्या बारीक कापून घेतल्या. नंतर आपल्याला लागणार आहे तिखट, मीठ, जिरं, नंतर मोहरी लागणार आहे आणि हळद लागणार आहे. आता चालू करूया आपण रेसिपी. कसं काय करायचं आहे ते बघूया. हे बघा, मी आता आधी मोहरी टाकते आहे. तडतडली की थोडंसं जिरं टाकायचं आहे. मग येणार आहे हिंग. हा कांदा उभा चिरून घेतला आहे तो येणार आहे आणि थोडासा आपण परतून घेऊया. हे बघा, कांदा घातला आहे, थोडासा परतून घेतला. मिरच्या पण घालायला लागणार आहे, त्या घालून घेऊया. आणि आता आपण पिठलं नाही करत आहे, बेसनाचा भात करतो. तर ह्याच्यामध्ये थोडासा कांदा परतून घेतला आहे. आता मी बेसन घालते, ते पण ह्याच्यावरती मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे लाल होईस्तोवर. हे बघा, बेसन आणि कांदा छान परतून झाला आहे. खमंग बेसन भाजलं गेलं पाहिजे, नाहीतर त्याचा कच्चट वास येतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे. ते थोडंसं परतून घ्यायचं. मग येणारे हळद थोडी जास्त टाकायची, कारण आपण भाताला पण त्याला हे येणार आहे ना, हळद. तिखट लाल टाकायचं आहे. आता आपल्याला हा तांदूळ टाकायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे. मोजलेला आहे तांदूळ, हा भिजवून ठेवला होता अर्धा तास पाण्यामध्ये. हा परतून एका बाजूला मी गरम उकळतं पाणी करायला ठेवलं आहे, ते ह्याच्यामध्ये टाकायचं. कुकरमध्ये 2-3 शिट्या घालून आपल्याला तो भात कुकरमध्ये शिजवायचा. आता मीठ टाकायचं चवीप्रमाणे. थोडासा ओवा टाकूया आपण. फोडणीत टाकला तरी चालेल, पण मी वरनं टाकते, बेसनाला चांगला जातो तो. आता ते थोडंसं ढवळून आपल्याला उकळतं पाणी टाकायचं त्याच्यात. जास्त ढवळायचं नाही, नाही तर मग आपला तांदूळ मोडून जाईल. उकळतं पाणी टाकूया. हे सगळं मिक्स करून वरून कसुरी मेथी मी जी चुरलेली आहे ती टाकून झाकण लावते आणि गॅस 2-3 शिट्या आपण कुकर करून घ्यायचं. कसुरी मेथी आहे थोडीशी, ती टाकूया. तर चांगला मिक्स झाला आहे. हां, याला झाकण लावूया, कुकर करूया. हे बघा, आपला बेसन भात तयार आहे. आता मी हे सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेते.
हे बघा आपला बेसन भात तयार. इतका मस्त वास येतोय, पिठलं भात अगदी असं वाटतंय. वास तर मस्त येतोय. आता वरनं आपण फोडणी घालूया, म्हणजे जरा आणखी टेस्टी लागेल. तिखट फोडणी केली आहे लाल मिरचीची, ती घालूया. आंबट गोड कैरीचं लोणचं बरोबर सर्व करते मी. बघा बेसन भात कसा काय वाटतोय, कलरफुल दिसतोय ना, आणि गरम गरम वास तर एकदम सुंदर येतोय. तर अशा तऱ्हेने मी आज जो बेसन भात केला आहे तो शेवटपर्यंत बघितलाच असेल, तर नक्की करून बघा. वेगळ्या प्रकारचा भात आहे, झटपट होतो, कुकरमध्ये केला आहे. नंतर आता गॅसची आपल्याला अडचण आहे, अशा वेळेला मी गॅस स्टोवरती केलेला आहे. तर नक्की करून बघा. आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा. असेच माझे व्हिडिओ मी अनेक टाकत असते, ते बघत जा आणि मला फॉलो करा. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.